घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टाने म्हटलेलं नाही। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेचा मुलगा शिशिव मुंडेंची सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला। माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्टनंतर करुणा मुंडेचा आरोप। कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारने अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे। विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी। आमदार सुरेश धसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू साठेच्या नार्को टेस्टची मागणी। नार्को टेस्टमध्ये आकाचं नाव आलं तर त्याचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे। सुरेश धस यांचं वक्तव्य। अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता। उशिरा फोन केला म्हणून अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले। छगन भुजबळांची माहिती। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू। महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर बघा। अजित पवारांचा पत्रकारासमोर मुश्किल संवाद। सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती। ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता। भाजपला 45 ते 55 तर आपला 15 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज।